शरीर जायाचे ठेवणी धरसी अभिलाष धनी नवे तुझा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धनी करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला धरो पावन झालो चराचरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हे आपले चौपावल्या भले वरी वै चौपावले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी वरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्धती थोरा माती प्रस्तुत भगवत सेवेकरता निवडलेला आपण जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट चार चरणाचा महत्वपूर्ण गोड चिंतन असा आपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार अत्यंत महत्वाचा आहे तो परिहार म्हणजे असा आज ही संकीर्तनाची सेवा किम निमित्ताने काय प्रयोजनी सर्वांना कल्पना आहे तरी त्याचा खुलासा करतोय गबा वैकुंठवासी सुमनबाई वामन शिंदे यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने ही सेवा त्याला अनुसरून तुकोबारांचा अभंग निवडला या निमित्ताने सर्व गुरुजन कलाकार टाळकरी आमची गायक वादक मंडळी नातेवाईक पाहुणी मंडळी सर्व आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण गोकुळ महाराजांच्या प्रेमाकरता आलेले सर्व शिष्यगण भक्त मंडळी आणि आणखीन कळत न कळत जेवढे उपस्थित असतील ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ एकदा सर्वांच्या पायावर भक्तिभावाने मस्तक ठेवतो भगवंताचं गुरुमाऊलीचं स्मरण करतो आणि अभंगाकडे वळतो मातेने एकच असा पुत्र जन्माला घालावा तो सर्व जगाचा
उद्धार करेल, काया पालट करेल. असं उदाहरण फक्त या ठिकाणी गबा वैकुंठाची सुमनबाई, सुमनमाय म्हणतात, आम्ही प्रेमाने वहिनी म्हणायचो. आमचे गुरुबंधू वैकुंठवासी वामन महाराज, बरेच दिवस आम्ही बरोबर राहिलो, दिंडीत राहिलो. आमच्या निरातिशय प्रेमाच्या कोटी आग्रहाने महाराज प्रवचन करायला लागले, कीर्तन करायला लागले. आमचे हरिभक्तीपरायण नाना महाराज तात्या यांच्या भाऊजाई होत्या. खर तर माणसाला सर्व काही मिळवता येईल, पण आईबापाचं प्रेम मिळवता येणार नाही. या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज यांच्यावरचं पितृक्षेत्र तर हरपलं होतं, पण आता मातृक्षेत्र पण हरपलंय, नष्ट झालेलं आहे. ऐका जरा, त्या मातेने काय साधना, काय पुण्य केलं असेल. तिने असा एक चंद्रासारखा मुलगा जन्माला घातला. किती बी तारे असले तर ताऱ्यांना महत्व नाही. त्या ताऱ्यांमध्ये एक चंद्र असला तर सर्व तारे झाकून टाकतो. कोण? चंद्र. असा चंद्रासारखा मुलगा त्या मातेने जन्माला घातला. फार मोठी क्रांती आहे आमच्या गोकुळ महाराजांच्या ठिकाणी. ही आईबापाचे पुण्य आहे, हे आईबापाचं सामर्थ्य आहे. ऐका जरा, त्यांच्या पुण्याने नीट लक्षपूर्वक ऐका. शास्त्र असं सांगतं, बापाचं पुण्य असेल मुलगा चांगल्या प्रकारे बुद्धिवान निघतो, आईचं पुण्य असेल तो कुलवान निघतो. आणि सर्व भाऊबंधांचं पुण्य असेल तर तो प्रजेचा अशा प्रकारे प्रेमाने सांभाळ करतो. ते तंतोतंत आमच्या गोकुळ महाराजांकडे लागतं. नीट लक्षपूर्वक ऐका. फार जबरदस्त क्रांती केली. मी फक्त तिकडचं मंदिर बघितलं होतं, नाही करण लागलं तुम्हाला. चेहरे तसे दिसू राहिले नाही तुमचे. खर तर जेवानी वेळ झाली आणि आपली त्यावेळेस कीर्तन सुरू होतोय. एकाच वेळेत दोन दोन कार्यक्रम झाले का मग असा जरा घोळ होतो. एकाच वेळे एक कार्यक्रम पाहिजे. ऐका जरा, तर जरी वेळ झाला तरी वेळेवर पोचवतो, तुम्हाला वेळेवर सोडतो. माझा मूळ विषय काय चाललेला आहे, हे आईबापाचं आघात पुण्य, त्यांची तपश्चर्या, त्यांची साधना आणि त्यांच्या साधनेचं फळ म्हणजे आमचे गोकुळ महाराज. ऐकतात ना, त्यांच्या साधनेचं फळ गोकुळ महाराज. म्हणून नुसते महाराज नाही, त्यांनी जर असं केलं नसतं तर दुसरे पुन्हा करणार नाहीत. ऐका जरा. म्हणून अगोदर मोठ्याने कसं करावं, कसं वागावं, कसं राहावं हे फार महत्वाचं आहे. भगवान गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतात, यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. फार गोड भगवान म्हणतात अर्जुना, लोकहा तदनु वर्तते. लोक तसं वर्तन करतात, वागतात. कसं? यद्यदाचरति श्रेष्ठ. त्याच्यावर ज्ञानोबाची फार गोड ओवी आहे. इतकी सुंदर ओवी आहे माऊलीची. माऊली म्हणतात, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर ते अनुष्ठिती सामान्य सकड. काय मजेदार वर्णन केले. इतर सर्वसामान्याने तसं आचरण करावं बरं काय. आणि तसं आमचे गोकुळ महाराज करून दाखवून राहिलेत. बापाची समाधी, बापाच्या समाधीनंतर आईची जवळ समाधी, बापाचा उत्सव केला 12-13 दिवस.
आईचा बी उत्सव केला हा मोठा. आज 13वा दिवस आहे का? 13वा. बरोबर. ऐका आता, सर्वसामान्यांचं 12वं करतात. काशीला गेला असेल तर त्याचं 13वं करतात आणि साधू जर असेल तर त्याची षोडशी 16वं करतात. साधूचं 16वं, काशीला गेलेल्याचं 13वं आणि सर्वसामान्यांचं 12वं. पण आपल्याला अलीकडे अशी घाई झाली, 5 दिवसात उरकायला लागलो आपण. जे 5 दिवसात उरकत असतील ते त्या कुलातून कधी मुक्त होणार, ऋणातून मुक्त होणार नाही, कायम त्यांच्या ऋणावर. आपल्या सवडीनुसार आपण काय बी करायला लागलं तर शास्त्र त्याला मान्यता देणार. तस्मात् शास्त्र प्रमाणंती, गीतेच्या 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. तस्मात् शास्त्र प्रमाणंती, शास्त्राप्रमाणे वागावं. ज्ञानोबराय म्हणतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववी तेने घ्यावे विषयी वरू. शास्त्राने जर सांगितलं विष घ्या तर काही हरकत नाही, पण शास्त्राने जर नाही सांगितलं तर घेऊ नका. शास्त्र सांगतं, आपण शास्त्राप्रमाणे वागणारे आहोत, शास्त्र मानणारे आहोत, शास्त्राप्रमाणे चाललं पाहिजे, शास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे. आपल्या मनाप्रमाणे वागला तर ज्ञानोबाराय डायरेक्ट लाल शेरा मनमार्ग गेला तो तेरे मुकला, मनमार्ग गेला तो तेरे मुकला, मनमार्ग गेला तेरे मुकला, मनमार्ग गेला तेरे मुकला. हरि पाटी फिरावला तो किदळणे, हरि पाटी फिरावला तो किदळणे. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. हरि पाटी फिरावला तो किदळणे, हरि पाटी फिरावला तो किदळणे. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. वाह, क्या बात आहे. फार गोड प्रमाण दिलं आमच्या अण्णांनी. मनोमार्ग गेला तो बस तो मुकला म्हणे, पण हरिपाठ स्थिरावाला त्याला धन्यता दिलेली. धन्यता. शास्त्राप्रमाणे वागला त्याला धन्यता दिलेली. मनाप्रमाणे वागला तर तो मुकला, काहीच उपयोग नाही, सर्व वाया गेला. म्हणून शास्त्र काय सांगतं ते ऐका जरा. आता तुम्हाला थोडंसं शास्त्रच सांगतो. बहुतेक 3-4 कीर्तन झाले, तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, पण थोडा आगाऊपणा करतो तुमच्या पुढे. आता तुम्ही बसलेत म्हणून. मनुष्य मेला का घराच्या बाहेर काढतात, घराच्या बाहेर काढलं का स्नान करतात, स्नान घालतात, स्नान घातलं का ताटीवर ठेवतात, ताटीवर ठेवलं की ती ताटी उचलतात, आणखीन गावाच्या बाहेर ठेवतात. अशीच पद्धत आहे ना. वेगळ्या वेगळ्या भागातली लोक आहेत. इकडं जास्त नगरकडची लोक जास्त दिसतात तिथं महाराजांच्या प्रेमा करता, पण तिकडं नगरकडे, मराठवाड्याकडे आणि आमच्या खानदेशकडे थोडासा फरक असा आहे. आमच्या खानदेशात अशी पद्धत आहे, प्रेताबरोबर फक्त पुरुष जातात स्मशानात, स्त्रिया, पण इकडे तुमच्याकडे महिला पण जातात. पण शास्त्र असं सांगतं, स्त्रीने स्मशानात जाऊ नये, स्त्रीने फक्त घराच्या दारापर्यंतच राहावं. आम्ही बरोबर वागू राहिलो, आमचं खानदेश, आमचे लोक बरोबर वागतात. तुम्हाला प्रमाण सांगतो, वाटलं खोटं बोलणार नाही, चाटा मारणार नाही. नामदेवरायचं प्रमाण सांगतो अगोदर. नामदेवराय म्हणतात, देहगृहाची कामिनी आणि ती तर राहिली भुवनी. भुवन म्हणजे घर, दरवाजा. देवगृहाची कामिनी म्हणजे पत्नी, स्त्री. स्त्री फक्त घराच्या दारापर्यंत येते, स्त्री, तिने पुढे यायचं नाही. बरं, श्लोक सांगतो तुम्हाला शास्त्राचा. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे, भार्यागृहद्वारे जनस्मशानी. ऐकतात ना.
भार्या गृहद्वारे, बायकोने फक्त घराच्या दारापर्यंतच यावं. जनस्मशाने, लोक स्मशानात येतात. आपल्याकडे चांगलं आहे की नाही? ऐकतात ना? आपल्याकडे ही चांगली पद्धत आहे, पण आपल्याकडे काही पद्धती बोलते वेड्या आहेत. आपलं आणखीन ते बी सांगतो, गावाच्या बाहेर प्रेत ठेवलं का ठेवतात? वा, त्याच्यातले चांगले तज्ञ आहोत आपण. मोकळं चांगलं सांगत जा. विसावा कुणाला राहतो सांगा बरं? आता बोला, विसावा कुणाला राहतो? मग ते मेलेल्याच नुसतं नाव आहे, पण गाव खांदेकऱ्यांचं आहे. बरं, त्यांना विसावा, पुढे मागे मागला पुढे, याला विसावा म्हणतात का? नाही. विसावा म्हणजे काय समजलंय का? विसावा शब्दाचा अर्थ आपण लक्षात आणला का? विसावा एवढं तेवढं माग पुढे झाल्यावर त्याला विसावा म्हणतात. मी म्हणतो, जन्मल्यापासून मरेपर्यंत विसावा शोधून दाखवा आपल्या जीवनात. भेटला का कोणाला विसावा? एखाद्याने वर बोट करावा. मी महाराष्ट्राचा कानाकोपरा, महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यांमध्ये फिरतो मी, पण अजून एक बी माणूस सापडला नाही. पण 8 सडगाव मग सापडस का काय बोल? विसावा म्हणजे काय? विसावा मी त्याचं बी मजेदार चिंतन मांडतो. बरं, तिथं आणखीन एक विधी असतो. गावाच्या बाहेर विसावाच्या निमित्ताने प्रेत खाली ठेवतात आणि तिथं ते शिदा खोळ, काय म्हणतात आपण? शिदा म्हणतो ना. शिदा काही काही भागात भातुकलं काहीतरी शिदा खोळ म्हणतात. मग तो शिदा असतो तो तिथं सोडतात, तिथं टाकतात. ऐकतात ना? तिथं टाकतात. मला सांगा, कोणी बी काबर घेऊन जातात घरातून? ते प्रेतातच काबर ठेवतात. प्रेतात एखाद्या माणसाच्या हातात दिल्यावर काय बिघडतं का? जसं ते आग्याजवळ ते मडकं असतं आग्याजवळ, तसं एखाद्याच्या हातात दिल्यावर काय बिघडतं? ते प्रेतामध्येच का? बरं, तिथं सोडून देतात. बरं, सोडेत का ना तिथं? असे सुपेर बुद्धी आहेत, त्याला लात लावतात पुन्हा. आहे ना? प्रामाणिकपणाने कबूल करत जा, हो म्हणत जा. तिथं त्याला तो आग्या जो असतो किंवा तो खांदेकरी कोणी कवाय ना, त्याने अंगठा पाय लात लावायची. मी म्हणतो, कसं बी शास्त्र असेल, शास्त्रामध्ये असं लिहिलं असेल का? वास्तविक ते अन्न आहे आणि त्या अन्नाला लात मारायचं असं शास्त्रामध्ये लिहिलं असेल का? मग आपल्या मनाचंच नाही काही. मग काही काही ठिकाणी आपल्याकडे बी बळ भावळट पण आहे ना. प्रेत गया का पाणी फेकतीस? का बर? काय कारण असेल, काय शास्त्र असेल? बरं, प्रेत उचललं का या महिला मंडळ असा पदर घेतात आणि पदराने हवा घालतात. असं कुठे लिहिलं असेल का? काय शास्त्र असेल का? ऐकतात ना? का बरं हवा घालते? या भाऊ सुपना जाय तुने हवा बी नको आता आमनावर. काय काय काही गोष्टी अशा मनानेच निर्माण. आपण शास्त्र बघत नाहीये. मी याच्या पौराणिक कथा सांगतो बरं का. पौराणिक कथा. मी सुरुवातीला या सडगावमध्ये जेव्हा कीर्तन केलं त्याला खूप वर्ष झाले. हे मध्ये बोलू नका म्हणा. हे पोराव, आता कीर्तन चालू झालंय, तिथं कोणीतरी एखादा शहाणा माणूस दाबा असा. ऐका जरा, वेळ थोडा आहे आणि महत्वाचा विषय राहून जाईल. तुम्ही दररोजच्या कीर्तनात ऐकलं असेल तर बंद करतो वाटल्यास. ऐका जरा. खरं मी सडगावमध्ये कीर्तन सुरुवात केलं त्यावेळेस तर इथं सडगावमध्ये अशी पद्धत होती सडगावमध्ये, पण ती बदल झाली की नाही अजून काय माहिती. ऐका जरा. प्रेत स्मशानात नेल्यानंतर पाणी देतात. ऐका माहिती? पाणी 2 वेळा देतात. 2 वेळा. कसं 2 वेळा पाणी देतात? चितेमध्ये प्रेत ठेवलं का तेव्हा तोंडामध्ये त्याला पाणी देणं म्हणतात. आणि चिता पेटली का तेव्हा तो घट फिरवतात, त्याला बी पाणी देणं म्हणतात. मग इथं अशी पद्धत होती. इथं घट फिरवताना डोक्यापासून सुरुवात करायची. ऐका, डोक्यापासून घट फिरवायचे आणि डोक्याजवळ घट फोडायचे. मी म्हटलं अगदी चुकीची पद्धत आहे म्हटलं ही.
तुकोबाराईचं प्रमाण मी सांगितलं यांना, तेव्हापासून यांनी बदल केला का तसं चालू आहे काय माहिती. घट फिरवताना पायापासून सुरुवात करायची आणि पायाजवळ घट. तुकोबारांचा फिरविला घट फोडीला चरणी आणि महावाक्य दोन्ही बोंब. अशी बोंब जो आगे असतो ना, घट सोडला का त्याने, घट सोडला का त्याने अशी उलटा हात तोंडाला बो 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 अशी बोंब मारायची. आणि तसंच माग पाहायचं. माग का पाहायचं नाही त्याचं बी कारण सांगतो तुम्हाला. त्याने घट सोडला, घट फोडला, बोंब मारली, माग पाहायचं नाही. का पाहायचं नाही तर त्याचं कारण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील सर्व ब्रह्मवृंदांनी सांगितलं, तुमच्या मुलांना सुखात आनंदात जर राहावं वाटत असेल तर तुम्हाला देहांचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. मग ते जेव्हा निघाले, एकदम चारी पोरं, चारी लेकरं, आता एक एक म्हणजे तिन्ही देव जैसे असे ठसे होते परब्रह्माची किंवा सदाशिवाचा सर्व. बघा तुम्ही अभंग. निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शंकराचे अवतार, ज्ञानोबाराय म्हणजे विष्णूचे अवतार, सोपान काका म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार, आणि मुक्ताई म्हणजे आदिशक्ती. असे अवतारी. आणि या पोरांना सोडून त्यांना कसं वाटत असेल, कसं अंतःकरण काळीच केलं असेल. पण जेव्हा निघाले ते ऐका, नामदेवरायांनी वर्णन केलेले. नामदेवराय म्हणतात बरं का, झडझडा जाती मागे परतोनी न पाहती, क्रोधानी शांती सवेदोनी. ते जेव्हा निघालेत ना, पण त्यांनी त्या मुलांकडे बोलून बघितलं नाही. तेव्हापासून पद्धत पडली, आग्याने बी घट सोडला फोडला का त्यांनी मागं वळून पाय डायरेक्ट घराकडे झडझडा जायचं त्यांनी घराकडे. ही पद्धती म्हणजे काही काही गोष्टींना शास्त्र कारण आहे, शास्त्र सांगतं तसं वागलंय. पण काही काही गोष्टींना आपण मनानेच निर्माण केलेले. ऐकतात ना. आगेशाही एकाने चड्डी फाटेल होती माहिती आहे ना. नमस्कारताना कालच झालं ते वाटतं, नाही करण लागलं. काल रमजान ईद होती ना, मग ते नमस्कार काय त्यांचं नमन काय नमस म्हणतात काय नमास. नमाज करताना एकाने चड्डी पाठवली. सहज एक नित्याने चड्डीमा बोडगा मागला नाचच करणं पडत आहे का. मग तेव्हापासून झालंय पिशेचे आगेशाही चालते. म्हणे असं का बघ त्यांनी काय म्हणून मी बी करायला. किंवा शास्त्राचा विष्णू पुराणातला एक श्लोक आहे, ऐका जरा. गतानुगतिके लोक न लोको पारमार्थिका, वालुका लिंग मात्रेने गतम्य ताम्र भाजनम. विष्णू पुराणामध्ये फार सुंदर सांगितलंय. एक नवीन ब्राह्मण काशीला गेला, त्याला काही ओळख नाही, भांड आपलं साहित्य कुठं ठेवावं म्हणून त्याने गंगेच्या पात्रामध्ये खड्ड केलं त्या ब्राह्मणाने आणि खड्ड्यामध्ये पुरून दिलं. पण तो म्हणला स्नान करून आपल्याला ओळखू यायला पाहिजे, समजायला पाहिजे इथं माझं साहित्य. मग त्याने खून म्हणून काय केलं, डोकं चालवलं, एक पिंड तयार केली, शंकराची पिंड तयार केली. म्हणजे कोणी मोडणार, पाय वगैरे लावणार नाही, खून पण राहील असं म्हणून त्याने पिंड तयार केली. स्नानाला गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने बघितलं, अरे आजचं पर्व असंच आहे म्हणे, पिंड तयार करावी स्नान. दुसऱ्याने लगेच केलं तसं, तिसऱ्याने लगेच केलं तसं. अशा शेकडो पिंडा तयार झाल्या. ऐकतात ना. श्लोक पुन्हा ऐका. गतानुगतिके लोक न लोको पारमार्थिका, वालुका लिंग मात्रेन. ऐकलं. त्या वालूची लिंग तयार केली. मग ज्यांनी लिंग तयार केली त्यांनी विचार शोध केला का करतात,
काय कशा करता काही विचार केला त्यांनी केलं म्हणून अशी समाजात जास्त पद्धत चालली हो. स्वतः बारकाईने विचार करीत नाही पण शास्त्राप्रमाणे वागावं. माझा मूळ विषय काय चाललेला आहे. तिसऱ्या दिवशी राग गोळा करतात. आता मोठमोठ्या सिटीमध्ये तर चांगलं वीज उभी देत नाही तिसरा दिवस. कुठे मोठमोठ्या सिटीमध्ये तर लगेच गोळा करतात. पण आपल्या खेड्यामध्ये आहे पद्धत. तिसऱ्या दिवशी राग गोळा करतात. काही असती गाडग्यामध्ये घालून ठेवतात आणि काही असती त्याच दिवशी कुठेतरी पाण्यामध्ये विसर्जन करतात. राहिलेल्या असती बरं का 10व्या दिवशी तीर्थक्षेत्रावर जाऊन त्याचं विधिवत विसर्जन करतात. त्याला तुकोबारायच्या भाषेत शब्दात म्हणतात दिली तिलांजुळी कुळनाम रूपाशी आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिली. 10 दिवस शरीराचा भाग आस्ती रूपाने शिल्लक होता. आस्ती विसर्जन झाल्या आता शरीराचा भाग कोणताही शिल्लक नाही. फक्त 2 शिल्लक राहतात. त्यांचा फोटो काढला असेल तर फोटो आणि त्यांनी चांगली कीर्ती केली असेल तर हे 2 शिल्लक राहतात. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती बरं काय आणि त्यांचा फोटो माणसाने जन्माला आल्यानंतर तुका म्हणे जावे आणि सत्कीर्तीने बरवे. असं जगावं. चांगली सत्कीर्ती लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. लोकांनी नाही तर कौरवांचं बी नाव निघतं आणि पांडवांचंही. ऐकतात ना पण फरक काय आहे. ऐकतात ना फरक आहे. कौरवांची कलंकित कीर्ती आहे कलंकित नाव आहे पण पांडवांचं उज्ज्वल कीर्ती सत्कीर्ती आहे. हा म्हणजे अशा सत्कीर्तीने माणसाने जगून गेलं पाहिजे. अशी सत्कीर्ती या सुमन आईची होती. त्या सुमनाची सत्कीर्ती होती म्हणून हा सोहळा चाललेला आहे. आणखीन मी याच्यातलं शास्त्र सांगतो पण आपल्याला वेळ बोलता थोडा आहे. हा बंबी तसाच बाजूला राहून जाईल. मेल्यानंतर गंधमुक्ती होईपर्यंत जे बी पुण्य कर्म केलं ते त्यांना मिळतं. कुणाला गंधमुक्ती होईपर्यंत त्या सुमनमाईचा आत्मा अजून आपल्यामध्येच होता. अजून त्यांना पुनर्जन्म आता त्यांना पुनर्जन्म दिला जाईल. पूर्ण भोजन वगैरे झालं याच्यातून या माऊली विठ्ठल तर मग ऐका जरा. मरण्यात 4 प्रकार आहेत. मग थोडस 1-2 मिनिटं वेळ लागला तरी हे थोडंसं सांगतो. 4 प्रकार आहेत. आयुष्य संपल्यानंतर मरतो, आजारात मरतो, अपघातात मरतो आणि आत्महत्या करून मरतो. या 4 प्रकारच्या पलीकडे दुसरा प्रकार आठवतो का तुम्हाला. थोडस विचार करा बरं. आहे का विचारात. तरी एका गावाला एकाने डिल्प उचाडत बरं का. एकाने डिल्प असं उचाड तो म्हणे समाधी घेतो. ते म्हणतो ओ बानट समाधी घेणं मरण्यात जमा आहे का. ऐकतात आमच्या ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. अजून सुद्धा ज्ञानोबाराय दर्शन देतात. ऐकतात ना. त्याला संजीवन समाधी. समाधी ही मरण्यात जमा. मग हे 4 प्रकार आहेत मरण्यात. आयुष्य संपल्यानंतर आजारात अपघातात आणि आत्महत्या. आत्महत्या समजते तुम्हाला. स्वतःहून काही करून घेणं. ज्याने आत्महत्या केली त्याचा कोणत्याही युगात कोणत्याही काळात उद्धार. त्याला फक्त पिशाच्यच योनी कायमस्वरूपी. म्हणून किती बी संताप आला असं करू नका. फार झालं तर बोवा बनी जा. ऐकतात ना. आत्महत्या करायची नाही. आत्महत्या त्याला मग एक शास्त्राने उपाय सांगितलाय. त्याचा उद्धार जर करायचा असेल. ज्याने आपल्या घराण्यात आत्महत्या केली, काही विषप्राशन केलं, विहिरीमध्ये जीव दिला, गाडी खाली अंग टाकलं, असं ज्याने आत्महत्या केली त्याचा उद्धार जर करायचा असेल तर त्याच्या नावाने भागवत ग्रंथ ठेवायचा.
भागवत ग्रंथ. आणि तो भागवत ग्रंथ आता गल्लोगल्लीत आणि बोळी बोळीत होऊन चाललेत. भागवताचार्य म्हणतात त्यांना, भागवताचार्य. त्यांना भागवताचा श्लोक सुद्धा माहिती नाही, पण तरी भागवताचार्य. आता शिवपुराणवाले बी भलतेच पैदा होऊन चालले. टिंगल म्हणून सांगत नाही, पण परमार्थाचं तो थान थांबलं पाहिजे. ऐकता, भलतच तो थान भलताच दांभिकपणा वाढून चालला. ऐका जरा. मग भागवत श्लोकासहित झालं पाहिजे. भागवताचे 18,000 श्लोक आहेत एकूण. किती? 18,000. मग जे भागवत सांगतात ना, त्याला तुम्ही एखादा श्लोक म्हणून दाखवायला लावा. एखादा चांगला शुद्ध उच्चारणाने श्लोक. तो श्लोक असा म्हटला पाहिजे. आपण संता झाली असेल तरच श्लोक म्हणायचा, नाहीतर श्लोक म्हणण्याचा संता तरी कळते का? आम्ही जेव्हा सुरुवातीला संस्थेत गेलोत ना, म्हणे संता घ्यायला पाहिजे. मग संता काय असते तेव्हा काही म्हणे जरा पोचडं लिहा म्हणे. मग पोचडा मग संता दे. संता त्याला म्हणतात दुसऱ्याने ज्याला चांगलं येतं त्याने आपल्याला शिकवावं आणि आपण त्याच्या पाठीमागं. उदाहरणार्थ मला श्लोक येतो ना, यत्र योगेश्वर कृष्णो. मग आता सर्वांनी पाठीमागं म्हणायचं, यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. असा व्यवस्थित विचार झाला पाहिजे, तर त्याचं फल पदरात पडतं. नाहीतर रस्व दीर्घ रफार काना मात्रा जरी चुकला तरी दोष पदरात पडतो. असा मग अशी पूर्ण भागवताच्या 18,000 श्लोकाची संता झाली पाहिजे. तो श्लोक असे बसले पाहिजेत. गीतेचे 700 श्लोक आहेत गीतेचे, ते श्लोक बसले पाहिजे, ते म्हटले पाहिजे. इतके कीर्तनकार आहेत, इतके प्रवचनकार आहेत बरं का. टिंगल निंदा म्हणून सांगत नाही, शपथ घेऊन सांगतो नारदाच्या गादीवर. काही काहींचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही तरी बी कीर्तनकार आहेत. खोटं बोलत नाही बरं. हरिपाठ पाठ नाही, मग श्लोक तर बाजूला राहिले. श्लोक तरी महाराज महाराज. आणि असं जर बोललं ना, त्यांना असा संताप येतो. त्यांना असं वाटत येईल की डोंगरकडे ओढली जावं पाहिजे म्हणून बोलता संताप येतो. पण प्रामाणिकपणाने चांगलं ऐकून घेणार नाही, तयारी करणार नाही तशी. ऐका जरा. मग आत्महत्या ज्याने केली त्याच्या निमित्ताने भागवत ग्रंथ पूर्ण पारायण करायचं. 7 दिवसात त्याचा उद्धार होतो. भागवतामध्ये सुरुवातीला त्या आत्मदेव नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी धुंदुली आणि त्यांचा मुलगा धुंदुकारी, त्याचं उदाहरण आहे बघा भागवत महात्म्यामध्ये. आपला विस्तार होऊन जाईल. आणि ज्याचं अपघातात निधन झालं किंवा आजारात निधन झालं, या दोघांचा अंतर्भाव एक करायचा. कसा? 75 वर्षाची वय मर्यादा आहे. 75 वर्षाचा वयाचा असताना अपघातात मेला किंवा आजारात मेला तर, म्हणजे कमी जर वय आहे 50 वर्षाचं वय, 75 वर्षाची वय मर्यादा होती, मग 25 शिल्लक आहे ना. 25 वर्षापर्यंत त्याला पुनर्जन्म, 25 पूर्ण झालेच का मग त्याच्या कर्मानुसार जन्म देऊन त्याला तसा जन्म दिला जातो. मग आपण व्यवहारात म्हणतो ना, यांनी त्याला पकडलं, त्यांनी याला धरलं, तो येणं अंगमा घुसणं. ऐकतात ना का? तो अतृप्त आत्मा असतो, त्याच्या आत्म्याची तृप्ती. मग तो तृप्त होण्याकरता तडफड करतो, तळमळ करतो. ऐका जरा. आजारात आणि अपघातात निदान झालेल्याचं सांगतो, पण ज्याचं आयुष्य संपलं त्याचं गंधमुक्ती झाल्यानंतर लगेच पुनर्जन्म आहे त्याचा. ऐकतात ना? त्याचा लगेच आणि गंधमुक्तीपर्यंत त्यांच्या नावाने कोणतं कार्य करीत ना ते त्याला मिळतं जो मेलेला आहे त्याला. म्हणून पूर्वीच्या लोकांचे असे विचार होते, आपण तो विचार कधी केला नाही, करीत नाही. एखादा नास्तिक मेला, यांनी कधी देवाचं नाव घेतलं नाही, मग आपण काय करायचं? याला तरी देवाच्या नावात घेऊन जायचं. प्रेत चितेवर किरडीवर ठेवलं
ताटीवर ठेवलं, ती ताटी उचलायची आणि म्हणायचं सर्वांनी राम बोलो भाई राम. भाई आता तरी राम बोल, राम म्हण. ऐकानी जर प्रेत यात्रेला 1000 लोक असतील आणि 1000 लोकांनी जर राम म्हटलं तर एकच वेळा किती जप होता? 1000. आणि घरून स्मशानात जाईपर्यंत किती जप होतील हे पुण्य त्याला मिळतं. कुणाला? पण आपण हा विचार कधी, कोणी राम म्हणते, कोणी कधी राम बोलो भैरा भैरा म्हणतात. काही काही त्या ठिकाणी राम न म्हणता त्यांना पोरगीनं जमणार होत, हो तू ठायकी बट रे, तू येईल कसा लिही आणि तू शब्द काय उच्चारतो. ऐकतात ना, अशी परिस्थिती आहे. ऐका जरा. मग मी म्हणतोय तर त्या अशा प्रकारे जो ज्याचा आयुष्य संपलं त्याला गंधमुक्ती झाली का त्या गंधमुक्तीनुसार लगेच त्याला पुनर्जन्म मिळतो. तसं शास्त्रोक्त पद्धतीने या सुमन आईचं प्रारब्ध आयुष्य इथपर्यंत होतं. आज गंधमुक्ती, आज त्यांच्या चांगल्या तपश्चर्याप्रमाणे, त्यांच्या साधनेप्रमाणे त्यांना भगवान आपल्या स्वरूपात निश्चित विलीन करून घेतील. तुम्हाला कशावरून, तुम्हाला ते बी मुद्दे सांगतो. हा कोणता महिना चालू आहे? ऐकतात ना? नामदेवराय म्हणतात उत्तम हा सर्व मासांमध्ये चैत्र महिना उत्तम आहे. ऐका. पुन्हा त्यांचं निधन झालं तो काल कोणता होता? फाल्गुन महिन्याचा. फाल्गुन वद्य सप्तमी नाथ महाराजांच्या षष्टीचा काला होता. ऐकतात ना? सर्वजण ऐकून ठेवा. भाऊबंदातले घरातले लोक 31 तारीख होती ना? 1 तारीख होती. 31 तारखेला एकनाथ महाराजांचा जल समाधी सोहळा होता. म्हणजे पैठणला नाथ षष्टी होती, जल समाधी सोहळा. ऐका, हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल पण ऐकून ठेवा. मुद्दाम मी स्वाभिमानाने सांगतो. 27 तारखेला तुकोबारायचा सदेगमन वैकुंठ सोहळा होता. आणि तो कितवा होता माहितीये? 375. किती? 375वा सदेगमन वैकुंठ सोहळा होता. आणि नाथ महाराजांचा 424वा जल समाधी सोहळा होता. किती? आणि एक आणखीन सांगतो, तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस बुधवार होता, फाल्गुन महिना होता आणि द्वितीया तिथी होती. याच वर्षी तोच पर्वकाळ होता. बुधवार होता, फाल्गुन वद्य होतं आणि द्वितीया होती. तोच पर्वकाळ ह्या वर्षाला बी होता. आणि नाथ महाराजांचा सुद्धा समाधी सोहळा ज्यावेळेस गेले रविवार होता, षष्टी होती, फाल्गुन महिना होता आणि तोच पर्वकाळ ह्या वर्षी बी होता नाथ महाराजांचा. आणि त्या पर्वकाळाच्या कालामध्ये या मातेचं देह अवसान झालं. नक्की त्यांच्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. तुकोबारायचं प्रमाण, नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो. एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयची होय हरी, हरी रूप निश्चयची होय. एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय,
फार सुंदर. नाथ महाराजांचा हरिपाठातला जबरदस्त पुरावा आहे. निश्चयशी होय त्या निश्चित हरिरूपाला प्राप्त झाल्या भगवंताचा पुरावा सांगतो. भगवान म्हणतात बरं का, याती नास्तेत्र संशया. भगवान म्हणतात अर्जुना याच्यात संशय घेऊ नका. कशात? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तेत्र संशया. याच्यात संशय घ्यायचा नाही. मी हे पर्व काळ सांगितलं लक्षात आलेत ना. आणखीन एक शब्द सांगतो ना, अभंगाकडे लगे वळतो. असा पर्व काळ आहे. 6 महिना दक्षिणायन असतं आणि 6 महिना उत्तरायण असतं. आता हा उत्तरायणाचाच काल चालू आहे. पुन्हा ऐकतात ना, उत्तरायणाचा काल, नाथषष्ठीचा काल्याचा पर्व काल, नाथषष्ठीचा जो ज्यावेळेस जलसमाधी सोहळा तो पर्व काळ, तुकोबारायणी ज्यावेळेस सदेगमन वैकुंठ सोहळा झाला तो पर्व काळ. आणि अशा पर्व काळामध्ये या मातेचं देहावसान झालेले. आणि पुन्हा हा चैत्र महिना, पुन्हा आत्ता या चैत्र महिन्यात त्यांच्या उत्तर कार्यात सांगता होते. निश्चित त्यांचं पुण्य तपश्चर्या एकत्र झाली, फळाला आली, म्हणून हा काल पर्व काळ निवडला. महाराज वामन महाराजांनंतर 1 वर्ष झालं का 2 वर्ष? 2 वर्ष झाले. बघा त्यांच्या 4 मुली ऐकतात ना, आणि 1 मुलगा. मी म्हणतो त्यांनी किती बी तळमळ तडफड केली, आईचं आणि बापाचं प्रेम मिळावं तर काही जरी झालं तरी प्रेम मिळणार नाही. बापाचं प्रेम आणि आईचं प्रेम असं दुर्लभ आहे. शास्त्रकारांनी त्याला उदाहरण दिले. उदाहरण आकाश कशाप्रमाणे, आकाशाला कोणती उपमा देता येत? समुद्र कशाप्रमाणे, समुद्राला कोणती उपमा देता येत? तसं आई बापाचं प्रेम कशाप्रमाणे, त्यांच्या प्रेमाला उपमा देता येत? गगनम गगनाकारम सागरस्य सागरोयुव. आकाश आकाशाप्रमाणे, सागर सागरप्रमाणे, तसं आई बापाचं प्रेम आई बापाप्रमाणेच आहे. त्याला उपमा अलीकडे लोक आता हे बँडच्या गाडीवाले तर बघतेच, आई प्रेमाचा सागर, मायेचा सागर, आणि बाप कोणता सागर आहे? मग बापाचं सांगत नाही तेवढं, आईचं सांगतात. पण आईला महत्व कुणामुळे आहे? माझं यूट्यूबवर कीर्तन आहे, ऐका, माझं नाव टाका, आणि माझं नाव टाकल्यानंतर ते यूट्यूबवर कीर्तन. आईला महत्व कुणामुळे? कुटुंबामुळे. कुटुंबात कोण मोठं आहे, कोण श्रेष्ठ आहे, मी त्या वर्णन केले. तुम्ही ते कीर्तन ऐका वाटलं यूट्यूबवर. पूर्ण बापाचं महात्म्य सांगितलेलं आहे, पण थोडंसं आईचं महात्म्य सांगतो मी. भगवान रामप्रभूंनी बरं काय नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेले. 2 मिनिटातच तेवढं महात्म्य सांगतो, म्हणजे आईचं खरं महात्म्य कळेल. नाही तर लोक काहीतरी आव आणून कुठून इकडून तिकडून वर्णन करून सांगत असतील. पण मी भावार्थ रामायण, अयोध्याकांड आणि 7वा अध्याय त्याच्यातल्या ओव्या बघा, नाथ महाराजांनी वर्णन केलं. त्या ओव्यानुसार आईचं किती प्रेम असतं मुलाविषयी, याबद्दल थोडंसं का कंटाळा येऊ राहिला तुम्हाला? ऐका जरा, आईचं किती प्रेम असतं याच्याबद्दल थोडंसं 2 मिनिटातच आवडतं वाटलं हे. ऐका. ज्यावेळेस रामप्रभूने राजपोशाख चढवला सिंहासनावर विराजमान होण्याकरता, मंथरेने कळ लावली आणि कैकेयीने राजा दशरथाला सांगितलं. ऐकतात ना, या मंथरा पूर्वीपासूनच येत, कमी करण लागतं का तुम्हाला? रामायण जे घडलं ते बाहेरून आणि महाभारत जे घडलं ते घरातून. ऐकतात ना शब्द? महाभारत कुठं घडलं? घरातच. आणि रामायण जे घडलं ते, ही मंथरा दाशी होती. ऐका,
हिने कळ लावली. कैकेयीला सांगितलं बघ राम राजा होईल, कौशल्याचा मुलगा, तुझ्या मुलाला काहीच अधिकार राहणार नाही. तिला वाईट वाटलं कौशल्याला, तिने थापट मारली मंथरेला. थापट मारली ना, पण तिच्या अंगात विकल्प शिरला होता मंथरेच्या. हिने थापट मारल्यानंतर तिच्या अंगाचं करण हिच्या अंगात उतरून गेलं ना. नाही कळलं हिला बी लगेच विकल्पने तू सांगतेस ते बरोबर. मंथरे तुझ्याने गोष्ट दुरुस्त होऊन गेली, ती बिघडून गेली असती म्हणे. बस मी राजा दशरथाला राजा दशरथाला बोलवलं. सांगितलं महाराज तुम्ही जे स्वर्गात 2 वर कबूल केले ते माग, मी तेव्हा बी देणार होतो म्हणे. अगोदर मला वचन द्या. वचनात गोवून घेतलं आणि मग सांगितलं त्या कैकेयीने एका वराने रामाला वनवासात पाठवा आणि दुसऱ्या वराने भरताला राजगाद. म्हणे हे नको. नाही महाराज आपली सूर्यवंशाची रीत आहे, विसरला काय रीत आहे. प्राणदायी परी बचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. वाह प्राणदायी परी बचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राणदायी परी बचन न जाई. क्या बात, फार गोडे. हे सांगितल्यानंतर राजा दशरथ म्हणतो काय बोलतेस तू. म्हणे हो आपले पूर्वज होऊन गेलेत. एकाने शब्द रक्षण करण्याकरता काय केलं माहितीये, स्वप्नात राज्य दान दिलं होतं पण जागृतीत खरं केलं. आठवते त्याला म्हणता राजा हरिश्चंद्र. त्यांचं चरित्र बघा. एकाने शब्द खरा करण्याकरता आपल्या शरीरातलं मांस काढून दिलं पक्षाला, त्याला म्हणतात शिबी राजा. शिबी राजा आपल्या सूर्यवंशाचा, हरिश्चंद्र राजा आपल्या सूर्यवंशाचा. आणि तुम्ही आता नाही म्हणतात. नाविला झाला. राजा दशरथ पदर पसरतोय. धाडू नको वनिरा. सर्वांनाच माहिती नाविला जे माझा आला बरं का. ऐकत नाही. कैकेयी राम म्हणतो सर्व दिसतात. कैकेयीनी राजा दशरथनी तपास करता करता राम त्या कैकेयीच्या बालात आला. राजा दशरथ विनंती करत होता, कैकेयी ऐकत नव्हती. रामाला कळलं. त्यावेळेस कैकेयी म्हणली राम तुझ्या बापाची इच्छा होती, मला वचन पण दिलं, माझी इच्छा आहे तू लगेच तयार, लगेच मी जायला तयार आहे. राजपोशाख घातलेला राम लगेच वल्कले धारण केले. याला संसार म्हणतात बरं का. संसार काही वेळ इतका आनंद देतो पण नंतर कितीतरी पटीने दुःख देतो. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख असं वर्णन केले तुकोबाराईने. ऐका जरा. मग राम म्हणतो मी तयार, वल्कले धारण केले. सर्व प्रजाला कळलं. सर्व प्रजा दुःख करते. आता माझ्या मुद्द्याकडे येतो. रामाने कैकेयीची भेट घेतली, सुमित्राची भेट घेतली. ऐकतात ना. आता शेवटचा शब्द तोच राम कौशल्या मातेला जेव्हा भेटायला गेला तेव्हा ती भानावर नव्हती. कोण? कौशल्या. ती अगदी धाय मोकलून रडत होती. कौशल्या एकदम टाव फोडून रडत होती. आणि त्यातल्या त्यात राम येताना बघितला आणि मग तर काय झालं ती अवस्था. उठून उभी राहिली आणि रामाला कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं, हात फिरवते. रामा राज्य सोडून वनवासात जातो. ऐक मी तुझी आई आहे, मी तुझी सख्खी आई आहे. रामा ऐक. आई काय ऐकू. मग ती कौशल्या माता सांगते. त्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. ऐका ओव्या, 2च ओव्या सांगतो, फार गोड. कौशल्या बोले आपण ऐके रामा सावधान, सांगेन
मातेचे महिमान अति गहन वेदोक्त. शब्द समजतात. कौशल्या म्हणते अति गहन वेदोक्त. आईचं महात्म्य सांगते. ऐक रामा, पुढची ओवी ऐका आता. पुत्र झालिया संन्याशी अवश्य त्यागावे पित्याशी. भिक्षा मागोनी मातेशी पोसावे संन्यास विधी शास्त्रार्थे. रामा, मुलगा जर संन्यासी झाला त्याने बापाचा त्याग करावा. रामा, त्याने देवाला, गुरुला, बापाला नमस्कार नाही केलं तरी चालेल, पण आईला नमस्कार करावा. त्याने भिक्षा मागून आईचा उदरनिर्वाह करावा असं शास्त्र सांगते. रामा, मी तुझी आई आहे, तू माझं ऐकत नाही, तू माझा शब्द पालन करीत नाही. रामा, ऐक एवढा शब्द. रामा, तू वनवासात जाऊ नको. रामा, तू हा विचार सोडून दे. असं ज्यावेळेस ती टाव फोडून ओक्साबोक्ची रडून रामाला धरून सांगते, तेव्हा त्रैलोक्यनाथ हा प्रभू राम तो सुद्धा रडायला लागला. काय प्रेमी माझ्या आईचं. तो मी गळागळा रडतोय, पण तो म्हणला मी जर रडायला लागलो हे बाकीच्यांनी काय करावं. रामाने शोक आवरला आणि तो वेदाचा वक्ता आहे. तो काय सांगतो, आई किती गोड सांगितलं, ऐक तू माझं बी आई. आई, मी वेदाचा वक्ता आहे. आई, या ठिकाणी तुझं वाक्य ऐकून मी जर वनवासात गेलो नाही, माझा देवपणा वाढणार. उलट कैकचं वाक्य ऐकून मी वनवासात गेलो, माझ्याकडून 9 कार्य होतील. 9 कार्य. 9 कार्य काय रे रामा? कोणकोणतं 9 कार्य होतील सांगू आई तुला. रामाने सांगितलेले बोलता विस्तार होऊन जाईल, पण आपलावाला फार अवघड आहे. रामायण असे मध्ये घुसलं का बाहेर निघायला अवघड वाटतं, पण तरी सुद्धा संक्षिप्त सांगतो. पहिली गोष्ट, मी जर वनवासात गेलो, बापाचं मुलाविषयी किती प्रेम आहे हे वनवासात गेल्यावर कळेल लोकांना. कारण माझा बाप माझ्या शोकामध्ये प्राण सोडून देतील. ऐकतात ना? मी वनवासात अगोदरच सांगतात बापाचं मुलाविषयी किती प्रेम आहे, भावाभावांचं किती प्रेम आहे, भरताचं आणि रामाचं हे मी वनवासात गेल्यावर कळेल. लक्ष्मणाचा सेवाभाव किती आहे हे वनवासात गेल्यावर कळेल. सीतेची पातिव्रत्य भक्ती किती आहे हे वनवासात गेल्यावर कळेल. माझ्या भाऊमध्ये किती बल आहे हे वनवासात गेल्यावर कळेल. आणि हनुमंताचं दास्यत्व भक्ती किती आहे हे वनवासात गेल्यावर कळेल. म्हणून आई, मला तू प्रतिबंध करू नको. श्लोक आहे, तातस्मेव भरत महिमा पौरुषम वाय असे श्लोक आहेत बरं का. त्याच्यात वर्णन केलेलं आहे. मी तुम्हाला नुसता अर्थ सांगितला आहे, ऐका जरा. शेवटी ती कौशल्या म्हणते, रामा ऐक रे, तू माझं शब्द पालन कर, तू जाऊ नको. पण राम ऐकत नाही. रामाने शेवटचं दर्शन घेतलं आणि जेव्हा निघाला तेव्हा ती कौशल्या काय म्हणते, ती कुणाकुणाला प्रार्थना करते. पूर्वेच्या रे दिनकरा तपू नको रे भास्करा. त्या सूर्याला प्रार्थना की तापू नको, तो तापला तर माझ्या बाळाला चटके बसतील, पाय पोळतील. आणखीन अहो धरणी माय बहिणी सांभाळावे कोदंड. पुष्कळ मजेदार ओवी आहेत. शेवटी रामाला सांगते ती, रघुनंदन पायी गेला रथ कार्य तो आणला. मजेदार नाथ अभंग हा. म्हणजे मुलाविषयी आईचं किती प्रेम आहे या कौशल्याच्या आणि रामाच्या दोघांच्या संवादातून कळतो. असं प्रेम त्या मातेचं छत्र या ठिकाणी हरपलंय. पण हरपे का ना, त्या मातेची कृपा आहे, त्या मातेचा आशीर्वाद आहे, त्या मातेची पुण्य आहे. म्हणून एवढं कार्य आमच्या महाराजांच्या हातून घडून राहिलं. विठाला विठाला बरं काय. आणि
त्याला अनुसरून तंतोतंत हा तुकोबारायचा अभंग निवडलाय. तुकोबाराय अभंगात उपदेश करतात, बाबा रे तुम्हाला रंगायचं असेल या संसाराच्या रंगात रंगू नका. या संसाराच्या रंगात रंगलात तर काय होईल? महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. काय होईल? काय भुलनाची पतंगे, काय भुलनाची दृष्टांत देतात. जर या संसारात भुलला तरंगला तर काय होईल? महाराजांनी या दृष्टाने सांगितलंय, तो पतंग दीप रूप विषयाला भुलला त्याने आपला आत्मघात करून घेतला. कोणी? पतंगाने. तसं तुम्ही जर या संसारात भुललात तुम्ही बी आत्मघात करून घेणार. मग तुम्हाला रंगायचंय का? रंगी रंगे रे श्रीरंगी, त्या श्रीरंगाच्या रंगात रंगा. बरं काय, इतर संसारामध्ये कुठे बी रंगू नका. आणि इतर रंगलात तर मग काय भुललाची पतंगी, पतंगासारखा भुलू नका. ज्ञानोबारायांनी वर्णन केलेले ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय. या पतंगाने रूप विषयाला भुलून आपला आत्मघात केला. ज्ञानोबाराय म्हणतात, पतंगा दीप्ती आलिंगन ते तर त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. तसं विषयामध्ये जर आपण रंगलोत भुललोत आपण आपला आत्मघात करून घेऊ. म्हणून आपण विषयामध्ये बोलायचं नाही, रंगायचं नाही. मग रंगायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगात रंगा. रंगी रंगे रे महाराज, तुम्ही सांगतात श्रीरंगाच्या रंगात रंग, पण तुम्ही रंगलेत का? तुकोबाराय म्हणतात, मी स्वतः रंगलोय म्हणून तुम्हाला सांगतोय म्हणे. रंग लाया रंगी लाया रंगी त्याच्यामध्ये हा कौशिक कांडा नावाचा. हे रे
तुका मजेदार विठ्ठला बघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल ऐका जरा मग महाराजांनी सांगितलंय आम्ही रंगलो मग आम्ही रंगल्यानंतर तुम्हाला सांगतो रंगी रंगे रे तुम्ही श्रीरंगाच्या रंगात रंगा काय बुलराशी पतंगे विठोबार ऐका जरा हे नवनाथाचं स्थान आहे भगवान नवनाथाची कृपा आहे
ऐका जरा, नवनाथ महाराज कधी म्हणायचं नाही, ऐकतात ना? सर्वांनी हा शब्द कायमचा ऐकून ठेवा. सर्व आपण नवनाथ भक्त आहोत, नवनाथांची सेवा, नवनाथाशी एकरूप झालेलो आहोत आपण. तर सर्वांनी श्री नवनाथ भगवान की, नवनाथ भगवान म्हणायचं. महाराज म्हण, ते महाराजांचे महाराज आहेत. कोण? नवनाथ. त्यांना महाराज बनवायचं का? त्यांना महाराज म्हणायचं का? तर नवनाथ भगवान म्हणायचं, लक्षात ठेवा. मग तुकोबाराय म्हणतात, रंगायचं असेल श्रीरंगाच्या रंगात रंगा. पतंगासारखा जर तुम्ही रूप विषयामध्ये बोलून रंगलात तर आपला आत्मघात करून घेणार. कोणी म्हणेल महाराज पुढे रंगूत ना, आत्ताच काही घाई चालली. अरे पुढे ज्याच्याने रंगायचं म्हणतो तो देह बरं काय जाणार आहे, बरं काय. तो देह क्षणिक आहे, तो देह ठेवणीचा आहे. महाराज म्हणतात त्या देहाची अभिलाषा धरू नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात शरीर जायचंय, जाणार आहे. आणि ठेवणीची वस्तू जास्त काळ राहत, ती लवकर जीर्ण, लवकर संपते. आपण एखाद्या कापड दुकानात जर गेलो तर दुकानदाराला म्हणतो ठेवणीचा कापड देऊ नका, तो जीर्ण असतो, तो लवकर फाटतो, लवकर संपतो. तसं हे ठेवणीचं कधी संपेल कधी जाईल सांगता येणार. काही तर चहा पिता पिता एक गोट बशीमध्ये, एक गोट कपामध्ये आणि एक गोट पोटामध्ये, तोपर्यंत तोंड वाकडं होऊन जातं. ऐकतात ना? हे जायचं आहे, ठेवणीचं आहे, कधी संपेल सांगता येणार नाही. याची अभिलाषा धरू नको शरीराची. तुम्ही शरीराची अभिलाषा धरणारा एक शास्त्रकार आहे, त्याला 4 वाक म्हणतात. देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंडाची. ते पाखंडी शास्त्रकार आहे. देहाला देव समजतात, या देहावर प्रेम करतात. काही समाजामध्ये असे आहेत ना, देहावर किती प्रेम करतात, दिवसभर खरडत राहतात. नाही कळलं ना? आरशामध्ये बघितलं का लगेच. पूर्वी लोक बाहेर पडायचे तेव्हा ढाल आणि तरवार राहायची, त्याशिवाय बाहेर पडायचे. आता बी योद्धे बाहेर पडतात, यांच्याजवळ ढाल तलवार राहते. ढाल म्हणजे आरसा आणि तलवार म्हणजे कंगवा. कुठे बी कोणावी समोर काढला का आरसा लगेच खरडतात. किती वेळा खरडतील, किती वेळा. असं प्रेम करण्यासारखे या देहावर काय नाशिवंत किंवा अंतवंत असं भगवान गीतेच्या दुसऱ्या अध्यायातून वर्णन. अशा प्रकारचा देह, मग याच्यावर प्रेम करण्यासारखं, याची अभिलाषा धरण्यासारखं काय. दर्शी अभिलाषणे हे देह तर नाहीच, पण देह संबंधीने हा परिवार तुझा नाही, नव्हे तुझा परिवार. द्रव्येदाराक्षण हे क्षणभंगुरे, हे कधीतरी नष्ट होणारे जाणारे. फक्त खरा तो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला धर. तुकोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा,
सोयरा तुका म्हणे विठूधरा अंतकाळीचा खरा सोयरा तो विठू आहे, तोच खरा आहे. सत्य तू तोच सत्य तोच खरा आहे. बाकी हे आभास आहे. तो खरा सोयरा आहे, त्याचं चरण धरा. बाकीचे सोयरे हे घेण्या देण्यापुरते सोयरे दायरे संपत्तीचे लोक. आणि निदानीचा एक तो पांडुरंग खरा आहे, त्याचे चरण धरा. भागवतात एक उदाहरण आहे. गजेंद्राने सर्व नातेवाईक भाऊबंधांना बोलवलं, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी गजेंद्राने त्या प्रभूचा धावा केला. प्रभूने गजेंद्राला सोडवलं. तसं तो परमात्मा आपल्याला सोडवेल. तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाणी. तो परमात्मा बरं का, त्याचं स्मरण करा, त्याचा धावा करा, संतांची संगती, संतांची कृपा संपादन करा, आपलं निश्चित कल्याण होईल. आज या ठिकाणी वैकुंठवासी गबा सुमनाई यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने ही कीर्तनाची सेवा, त्याला अनुसरून अभंग निवडला, त्याचं थोडंसं चिंतन मांडलं. आमचे वैकुंठवासी हरिभक्तपरायण वामन महाराज आम्ही गुरुबंधू होतो. महाराज आमच्याबरोबर कितीतरी वर्ष दिंडीत चाललेत. इथून सडगावून मी दिंडी येंद्रूनहून वळवाडे त्र्यंबकेश्वरला घेऊन जायचो. तेव्हा ही मंडळी, इथली कितीतरी मंडळी बरं काय आमच्या दिंडीत राहायची, सडगावची मंडळी. आता सडगाववाले स्वतंत्र दिंडी काढायला लागले. सडगावच्या बऱ्याच दिंड्या झाल्यात. मुक्ताईकडे, इकडे त्र्यंबकेश्वरला, पैठणला, पंढरपूरला. ऐकानी फार बदल होत चालला, क्रांती होत चालली. पण एक शब्द सांगतो, वामन महाराजांची आणि सुमनाईची कृपा आमच्या गोकुळ महाराजांवर आहे. आणि गोकुळ महाराजांची कृपा सर्व भक्त परिवारावर आहे. फक्त एक सांगतो, भक्त परिवाराने दांभिकपणा दाखवायचा नाही. आपल्या कामापुरतं, आपली गरज भागेल एवढ्या पुरतं सेवा दाखवायची, सेवा करायची नाही. कायम निष्ठेने सेवा करायची. सेवेचं काय फल आहे, मी आत्ताच परवा दिवशी कीर्तन केलं. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो. इथं मी चिंतनातून मांडलं, पण आपला टाईम संपला. माझी खरी परिस्थिती सांगतो. आमची गुरुबंधू, आम्ही वहिनी म्हणायचो, सुमन ताईंना वहिनी म्हणायचो. आमचा जिवाळा. मला जेव्हा कमलेश भाऊने फोन केला पहिल्या दिवशी, त्या दिवशी माझं चौगावला कीर्तन होतं. कमलेश भाऊला म्हणतो, मी चौगावला कीर्तन आहे. हां, आणि मग म्हणे मग तुम्ही जसं नियोजन करणार तसं एक सेवा करीत. कमलेश भाऊनी मग मला 13 तारखेला सकाळी मी हो म्हणून दिलं. पण माझ्या घरी स्वतः अशी परिस्थिती प्रॉब्लेम झाला. माझ्या पत्नीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले अचानक. तिला दीपक हिरे म्हणून डॉक्टर आहे देवपूर, तिथं ॲडमिट केलं. तिथं तिला टाकून दिलं आणि मी इकडं निघून आलो. मी दुसरी ठिकाणी कुठं बी राहिलं असतं, मी दांडी मारून दिली असती. पण या जवळना म्हणतील महाराज दुसरं नियतीच नव्ही हो, महाराज दुसरं चांगलं भेटणं होई असं म्हणतील म्हटलं. पण मी विचार केला नाही. फक्त माझी तळमळीची विनंती एकच आहे. आत्ता इथं आल्यानंतर सुद्धा मला फोन आला, डॉक्टरांचा फोन आला, तिचा फोन आला. आणि पुन्हा माझे व्याई जम्मू काश्मीरला. माझा मुलगा कलेक्टर आहे, मुलगी बी कलेक्टर आहे मुलगी बरं काय. ते पुन्हा ते व्याईन ते आलेले आहेत तिकडून. त्यांना म्हटलं मी ते इथं आलो. त्यांना म्हटलं मी 11 वाजेपर्यंत कीर्तन आटोपतो आणि लवकर येतो म्हटलं. मी तुम्हाला मला भेटल्याशिवाय असं मी त्यांना सांगितलं होतं. फक्त एक विनंती अशी करायची गोकुळ महाराजांना, भक्त परिवाराला, मला जर कधी इथून ताबडतोब जर कधी कोणी सोडून दिलं तर भलतीच मेहरबानी होईल. मी खरं माझ्या गुरुबंधूंचं, माझ्या वहिनींचं, आमच्या गोकुळ महाराजांचं खरंच प्रेम संपादन करेल असं होईल. आणि महाराजांचं पुन्हा हे स्थान मी आत्ता बघितलं. त्या स्थानावर मी 2-4 कीर्तन केलेत तिथं, तिकडच्या स्थानावर. पण हे बघून तर जास्त मी आश्चर्यचकित झालो. हे महाराजांच्या तपश्चर्याचं फळ आहे, तपश्चर्या आहे. आणि गावातल्या लोकांनी आत्ता समजून घेतलं पाहिजे बरं का, महाराज कोण आहेत, काय शक्ती आहे, काय अधिकार आहे त्यांचा, असं लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी लक्षात घेतलं
त्यांनी मोकळ्या अंतकरणाने ही जागा ही जमीन दान दिली महाराज. बघा तुम्ही आणखीन एक शब्द सांगतो. इथं पूर्वी प्रेत असं गाडायचे, तिथे प्रेत बुंदायचे तिथं. आता बघा कसं, आणि याच्या पुढे बी काय वैभव होईल या जागेवर. काय वैभव होईल हे फक्त आमचे संतच, आमचे महाराजच करू शकते, कोणी करू शकणार. तुमचं सर्वांचं पाठबळ आहे, सर्वांचं पाठबळ आहे. मी या सडगावमध्ये कोणतेही कार्यक्रम केलेत, सडगावच्या लोकांनी पहिल्यापासून जवळजवळ 45 वर्ष झाले. किती? 45 वर्ष. 45 वर्षापासून सडगावमध्ये कीर्तन करत. काहींचा 45 वर्षापासून जन्म झालेला,